आयटी अंतर्गत विद्यार्थ्यांची यादी रद्द करा। अलिबागचे अमर वारडे यांची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी आहे। लाभार्थ्यांच्या यादीत सधन कुटुंबातील विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। शिक्षण विभागाकडून नुकतीच शिक्षण हक्क कायदा प्रवेश प्रक्रियेकरता अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली, पण रायगड जिल्ह्यात या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत सधन कुटुंबातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे। त्यामुळे वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थी आरटीई लाभापासून दूर राहण्याची भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे। की अनेक पालक म्हणजे सरकारी नोकरीतले इन्कम टॅक्स भरणारे JSW आणि RCF सारख्या कंपनीत नोकरी करणारे पालक हे वंचित आणि दुर्बल घटक आहेत हे शिक्षण खातं मान्य करतं आणि त्यांना आमच्याकडे प्रवेश द्यायला सांगतं आरटी खाली। ही बाब खरं तर बेकायदा तर आहेच, अनैतिक पण आहे। सर्वाधिक ॲडमिशन इंग्रजी माध्यमासाठीच सरकार देत आहे आरटी खाली, मराठी माध्यमासाठी एकही ॲडमिशन देत नाहीत आरटी खाली। असा गेल्या 9 सालापासूनचा अनुभव आहे। म्हणजे सरकारच इंग्रजी माध्यमाला प्रोत्साहन देत आहे। मराठी काय याची भाषा जाहीर झाली राजभाषा म्हणून किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्याला काळं फासण्याचं काम सरकार कृतीतनंच करते। शिक्षणातच मराठी कशी हद्दपार होईल ते बघता येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।